नमस्कार. जागो एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. जागो एम टी व्ही तुम्हाला हा जो फूल दाखवत आहे ते सहस्त्रकुंचा फूल आहे, जो विदर्भाला जोडला गेलेला आहे. या फुलाला कोणतंही कुंपण नाही, या फुलाला कोणतंही कडघरण नाही. या फुलाची रुंदी अत्यंत कमी आहे, या फुलाची उंचीसुद्धा खूप कमी आहे आणि हा फूल विदर्भाला जोडला गेलेला आहे. इथे भाविक भक्तांची अलोट अशी गर्दी असते, तरी पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या फुलावर बंधारासुद्धा आहे, जो महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे. नदी तुम्हाला आता जरी कोरडी दिसत असेल, पावसाळ्यामध्ये या नदीला भरपूर पाणी असते आणि पाणी या फुलाहून वाहत असते. विदर्भातील पर्यटकांना, विदर्भातील नागरिकांना, विदर्भातील शाळेच्या विद्यार्थ्यांना हे देवस्थानला येता येत नाही, अशी या फुलाची परिस्थिती आहे. विदर्भातील विद्यार्थी हे मराठवाड्यात आणि इस्लापूरला शिकण्यासाठी येत असतात, पण पावसाळ्यामध्ये या फुलाहून कुणालाही येता येत नाही. जीव धोक्यात घालून यावं लागतं. येथील नागरिकांनी, येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांनी, विद्यार्थ्यांनी प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनसुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सहस्त्रकुंडची कमिटीने सुद्धा महाराष्ट्र शासनाला अनेकदा निवेदन दिलेले आहे, कळवलेले आहे, तरी पण शासन याकडे तुर्तास दुर्लक्ष करत आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन याच्यातून मार्ग काढावा, अशी येथील नागरिकांची, विद्यार्थ्यांची आणि पर्यटकांची मागणी आहे. मी मनोज विश्वनाथ तपासकर, जागो एम टी व्हीसाठी, सहस्त्रकुंड, तालुका किनवट, जिल्हा नांदेड.